श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला आज महाराजांचा आपला एक अनुभव सांगणार आहे की महाराजांची सेवा केल्यामुळे किती प्रचिती येते, कसे अनुभव येतात आपल्याला, आणि महाराज कसं आपल्याला जेव्हा एका पटीनं आपण सेवा करतो तर एक पटीच्या सेवाच्या बदल्यात आपल्याला महाराज 10 पटीने कसं परतफेड करतात हे आज मी तुम्हाला एक अनुभवातून सांगणार आहे. आणि असे खूप लोकांच्याकडे महाराजांचे अनुभव आहेत. आपण जेव्हा सेवा करायला चालू करतो तेव्हा थोडं जरी संकट आलं तर आपल्याला वाटतं आपण सेवा करतो म्हणून संकट आलं की काय, महाराजांच्यावरती आपण लगेच ॲलिगेशन लावायला चालू करतो. पण असं काहीच नसतं. तर हे एक अनुभवातून मी तुम्हाला आता आज सांगणार आहे. तर कोरोना काळामधील हा एक अनुभव आहे एक सेवेकरी दादांचा. एक सेवेकरी दादा होते जे अचानक एक दिवस केंद्रामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी गेले. त्यांना वाटले की आपण आता घरी घरी जाताना स्वामींची एक पंचधातूची किंवा पितळेची जी मूर्ती असते ती आता घेऊन जाऊया. मग मंदिरात एक शॉपी असते, दुकान असतं जिथे स्वामींचं सर्व साहित्य भेटतं. ते दुकान दिसल्यावर ते दादा तिथं गेले व तिथे एक मूर्ती पाहिली त्यांनी महाराजांची. ती मूर्ती घेऊन ते घरी गेले. ती घरात त्यांनी देवाऱ्यामध्ये म्हणजे घरात मंदिर आहे त्यांचं, म्हणजे देवारा आहे, त्यामध्ये त्यांनी स्थापनाही केली व ते स्वामींची सेवा करायची. पण त्यांना स्वामींच्या सेवेबद्दल काही माहिती नव्हती, काय नाही. जसं आपण नॉर्मल लोक जे नाही का की आंघोळ वगैरे घालणे, देवाला हळद कुंकू लावणं वगैरे, हार वगैरे घालणं, फुलं घालणं, अगरबत्ती लावणं, दिवा लावणं, एवढंच. मग ते दादाही तसंच करायचे की आंघोळ वगैरे घालायची, देवांना धुवायचं, अगरबत्ती लावायची, देवाची म्हणजे पूजा म्हणायची. असं ते हळूहळू करत होते. मग त्यानंतर ते महाराजांची मूर्ती घरी आली की ते हळूहळू केंद्रात वगैरे त्यांचं मन जायला ओढायला लागलं. मग ते कधी कधी अधूनमधून महाराजांच्या दर्शनासाठी जात होते. त्यानंतर मग ते एकदा मंदिरामध्ये किंवा महाराजांच्या केंद्रामध्ये गेलेले असताना ते तिथं गेलेले असताना त्यांना दुकानामध्ये त्यांना एक पुस्तक नजरेस आलं ज्याच्यावर लिहिलेलं होतं नित्यसेवा. ते पुस्तक त्यांची घ्यायची इच्छा झाली. मग त्यांनी ते एक पुस्तक घेतलं. त्या पुस्तकामध्ये आरत्या होत्या, त्या काय होत्या, कधी करायच्या, काय, त्यांना माहीत नव्हतं. त्यांना सेवेबद्दल काहीच माहिती नव्हती. तरी पण त्यांनी ते पुस्तक खरेदी केलं आणि त्या पुस्तकातल्या आरत्या, कालभैरवाष्टक वगैरे ते असं ते घरामध्ये महाराजांची मूर्ती आणल्यानंतर ते हळूहळू वाचू लागले. मग त्यांनी काय केलं, त्यांना एकदा एक आणि दुसरे एक सेवेकरी त्यांच्या अचानक घरी आले. ते काय एवढे स्वामींच्या सेवेविषयी त्यांना काय माहिती नव्हती. मग ते घरी आले, त्यांनी त्यांच्या मंदिरामध्ये घरातल्या महाराजांची मूर्ती पाहिली. मूर्ती पाहिल्यावर ते त्या सेवेकरी दादांना म्हणाले, तुम्ही महाराजांची पितळेची मूर्ती कशी काय आणली? तुम्हाला महाराजांचं आणायचीच होती तर एक प्रतिमा आणायची, मग तुम्ही मूर्ती का आणली? ह्याचे खूप कठीण नियम असतात, ह्याला खूप अभिषेक वगैरे घालावे लागतात, तरच ही घरामध्ये ठेवायची असते. तुम्ही असं करा, ती घ्या आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून टाका. मग त्यांना सेवेकरी दादांना थोडी भीती वाटली की आपण हे काय घडलं आपल्या हातून, किंवा आता काय करायचं त्यांना कळत नव्हतं. मग ते काय झालं, ते एक दिवस असंच मग मनामध्ये खूप शंका घेऊन स्वामींच्या केंद्रामध्ये गेले. त्या दिवशी होता गुरुवार आणि त्या केंद्रामध्ये चालू होते प्रश्नोत्तर. मग तेव्हा ते प्रश्नोत्तरसाठी बसले. प्रश्नोत्तरला जेव्हा ते दादा बसले तेव्हा तिथं त्यांनी प्रश्न विचारला की असं असं मला एका सेवेकरांनी सांगितलं आणि ती मूर्ती विसर्जन करायला. तेव्हा ते जे प्रश्नोत्तर करण्यासाठी जे दादा बसले होते त्यांनी सांगितलं, तुम्ही तुमच्या वडिलांना घराबाहेर काढता का हो? सेवेकरी दादा म्हटले, नाही. मग तुम्ही महाराजांच्या मूर्तीचं का विसर्जन करणार, महाराजांना का घराबाहेर काढता? मग त्याच्यावरती त्यांना थोडी माहिती समजली व त्यांनी त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. मग ते प्रश्नोत्तरला बसलेल्या सेवेकऱ्यांनी त्या सेवेकरी दादांना सांगितले की महाराजांची सेवा म्हणजे काय रोज अभिषेक घालणं वगैरे खूप मोठं काही नसतं. महाराजांना तुमची भोळीबाबडी सेवाही चालते. तुम्ही दररोज महाराजांना अगरबत्ती लावली, त्यांना रोज आंघोळ घातली, एवढी सेवासुद्धा महाराजांना खूप प्रिय आहे, खूप पुरी आहे. त्यामुळे तुम्ही त्यासाठी घाबरायची काहीही गरज नाही. आणि स्वामींची सेवा ही प्रत्येकाने आपापल्या इच्छेने करायची. त्यामध्ये कोणीही तुमच्या मनावरती किंवा तुमच्यावरती कोणीही करू शकत नाही की तुम्ही जबरदस्तीने केलीच पाहिजे वगैरे. त्यानंतर ते दादा घरी गेले. त्यानंतर त्या दिवसापासून काय माहीत त्यांच्या मनामध्ये काय आलं, अचानक ते नित्यसेवेचे पुस्तक उघडायचे, त्यामधील स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त, कालभैरवाष्टक किंवा तारक मंत्र, नामस्मरण वगैरे त्यांनी हळूहळू चालू केलं. मग ते दादा तसे करायला लागले, तसे त्यांच्या घरातील इतर लोकही, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं, त्यांची आई वगैरे सगळेच लोक हळूहळू करायला लागले. त्यानंतर ते दादांनी अचानक त्यांचं मन स्वामींच्या केंद्रामध्ये ज्या आरत्या असतात त्यामध्ये ओढलं. मग ते हळूहळू सेवेला जाऊ लागले किंवा आरतीलाही जाऊ लागले. पण हे सगळं करत असताना अचानक त्यांच्या घरामध्ये एक संकट आलं. तो काळ होता कोरोनाचा. अचानक त्यांच्या आईची तब्येत खूपच बिघडली आणि त्यांना वाटलं की महाराजांची आपण सेवा केली, काहीच होणार नाही.
पण त्यांनी काय केलं, तरी पण आईला डॉक्टरांकडे दाखवलं. डॉक्टरांनी कोरोनाची टेस्ट करायला सांगितली. मग टेस्ट नॉर्मल यावेत रिपोर्ट म्हणून त्यांनी काय केलं, स्वामी सेवेकरांच्याकडून नॉर्मल रिपोर्ट येण्यासाठी थोडी सेवा घेतली. ती सर्वांनी मिळून केली. पण सेवा करूनही त्या आजींचे रिपोर्ट, म्हणजे त्या सेवेकरी दादांच्या आईचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांचं मन थोडं सेवेवरून उठलं की का असं झालं. महाराजांच्या विषयी त्यांच्या मनात शंका आली, श्रद्धाही त्यांची उडाली. त्यानंतर डॉक्टरांनी घरातील सर्वांना टेस्ट करायला सांगितली, कारण त्यांच्या आईची टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांनी सर्वांनी टेस्ट केल्या, पण त्यांना ह्यावेळेला विश्वास होता की आईची आली ठीक आहे, पण बाकी सगळ्यांची पॉझिटिव्ह येणारच नाही, कारण त्यांनी सगळ्यांनी घरातले स्वामी सेवा केलेली होती. पण घडलं असं की त्या सर्वांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्या सर्व घरातल्या सर्व कुटुंबातील, त्या कुटुंबातील सर्वजणांचा विश्वास महाराजांच्यावरचा एक वेळेसाठी उडला. मग त्यानंतर त्यांना असं वाटलं की का आपण सेवा करतो, बंद करावी सेवा. महाराजांच्या विषयी त्यांच्या मनात नको नको ते विचार आले. ते थोडं अपशब्दही महाराजांना बोलले, त्यांची चिडचिडही झाली. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन केलं. त्यानंतर त्यांना एक ऑब्झर्वेशन त्यांनी केलं की इतर जे पॉझिटिव्ह लोक होते त्यांना शारीरिक मानसिक त्रास खूप होत होता, पण ह्यांच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला शारीरिक जास्त त्रास झाला नाही, मानसिकही त्रास झाला नाही. व काही लोक दगावलेही गेले, ते बाहेरचे लोक होते ते, पण ह्यांच्या घरातील एकाही व्यक्तीला काहीही झालं नाही, जीवहानी काहीही झाली नाही, कोणही त्यातलं दगावलं नाही. एक नंबरमध्ये सगळे राहिले आणि 7 दिवसांनी ते सर्व सुखरूप घरी आले. मग त्यानंतर त्यांच्या डोक्यात आलं की इतर लोक जे आपल्याबरोबर क्वारंटाईन होते त्यामध्ये काहींचे अगदी जीव गमावले काहींनी, पण आपल्या घरात एवढे लोक तिथं क्वारंटाईन असतानाही आपल्या घरातल्या एकाच्याही तब्येतीला धक्का लागला नाही किंवा जीवाला धक्का लागला नाही. तेव्हा त्यांना वाटलं की हे स्वामींचंच काहीतरी आहे, म्हणजे जी स्वामींची सेवा केली ती महाराजांनी काहीतरी दिलेलं आहे. मग त्यांना पुन्हा त्या स्वामींच्या सेवेवरती विश्वास बसला. मग त्यांनी परत सेवा चालू केली. मग त्यांनी जास्तच सेवा करण्यासाठी चालू केली. मग त्यांनी पुन्हा हळूहळू स्वामी सेवेकरांना विचारून स्वामी चरित्र सारामृतमधले क्रमशः 3 अध्याय, 11 माळ जप वगैरे अशी सेवा चालू केली. त्यानंतर हळूहळू त्यांनी आरत्याही चालू केल्या. कालभैरवाष्टक म्हणणं, रामरक्षा म्हणणं किंवा इतर आपल्या जे दुर्गा सप्तशती वगैरे जे पाठ आहे ते त्यांच्या घरामध्ये चालू झाले. मग त्यामुळे मी तुम्हाला सर्व सेवेकरांना किंवा स्वामी भक्तांना हेच सांगू इच्छिते, संकट येत नाही असं नाही, संकट तर येणार आणि येतच. ते आपल्या वाईट गेल्या म्हणजे आपणच काहीतरी वाईट कर्म केलेलं असतं त्याचंच ते असतं, ते काही महाराजांनी आपल्याला दिलेलं नसतं, आपल्याच वाईट कर्माचं ते फळ असतं. पण तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा किंवा कुठल्या तरी संतांची सेवा करता, कुठल्या देवाची सेवा करता, तेव्हा ते संकटातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी ते मदत करतात. तुमचं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास जो तुम्हाला जास्त होतो त्याची तीव्रता ते कमी करतात. त्यामुळे देवाची सेवा करणं किंवा महाराजांची आपली सेवा करणं कुठेही वाईट नाही. तुम्ही सर्व सेवेकरांना मी प्रत्येक व्हिडिओमधून शेवट हे नेहमी सांगत राहीन, स्वामींची सेवा प्रत्येकाने करावी. ज्यांना माहीत नाही त्यांनी स्वामी केंद्र, तुमच्या आसपासच्या स्वामी केंद्रामध्ये जावा, माहिती घ्या आणि चालू करा. आणि जरी तुम्हाला घरात बसून सेवा करायची असेल किंवा कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल, कोणी जास्त करू शकत नाही, काही सुना असतात, घरातलं प्रॉब्लेम असतात, सासू करून देत नाही वगैरे, काहींच्या घरात तुम्हाला कटकट केली जाते, देव करते, हे करते, तर तुम्ही एकच करू शकता, एनी टाईम काम करताना, बसल्यावर, उठल्यावर एनी टाईम तुम्ही महाराजांचं नामस्मरण करा. ही सेवा सुद्धा महाराजांना खूप प्रिय आहे आणि ह्या सेवेनंही महाराज तुमच्या प्रत्येक वाईट काळात तुमच्या हाकेला धावून येतात. त्यामुळे असं नाही की प्रत्येक ग्रंथ घेऊनच तुम्ही महाराजांच्या पुढं बसलं पाहिजे. उठता बसता तुम्ही नामस्मरण केलं, ती सेवासुद्धा महाराजांच्या चरणापर्यंत पोहोचते. त्यामुळे तुम्हाला ग्रंथच वाचले पाहिजेत असं काही नाही. आणि ज्यांना स्वामींची खरं वाणानं सेवा करायची आहे त्यांनी स्वामी केंद्रामध्ये जाऊन आसपासच्या स्वामी केंद्रात जावा, तुम्ही माहिती घ्या किंवा महाराजांची नित्यसेवा तुम्ही चालू करा. त्याची माहिती तुम्हाला कुठूनही भेटेल. त्यामुळं महाराजांच्या विषयी थोडा जरी त्रास झाला, संकट आलं सेवा केल्यानंतर, तर महाराजांच्या विषयी कुणीही वाईट भावना आणू नका, महाराजांना अपशब्द बोलू नका. मान्य आहे की तुमचं मन थोडं दुभागतं की नाही काय करावं, का असं झालं वगैरे, तुमच्या मनात हजारो प्रश्न येतात, प्रत्येकाचं सेमच आहे. मी एक स्वामी सेवेकरी आहे, मीही खूप माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम फेस केलेत, पण एकच सांगेन, महाराज शेवट जे देतात ते अप्रतिम देतात. त्यामुळे प्लीज महाराजांची सेवा नक्की करा आणि प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी ते तुम्हाला नक्की ताकद देतील, शक्ती देतील. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आणि जेव्हा आपण एखाद्या देवाची सेवा करतो तेव्हा तुम्हाला संकटात तुम्हाला त्रास घेण्याची, टेन्शन घेण्याची गरज नसते, कारण तुम्ही ज्या देवाची सेवा केलेली असते त्याच्यावरती बिंदास सोडायचं असतं, त्यांना चॅलेंज करायचं, मी तुमची सेवा केली, तुम्ही कसं तारायचं तुम्ही बघा. फक्त त्यांच्यापुढे हात जोडून त्यांना विनम्रपणे, अगदी त्यांना मायेनं विनम्रपणे, आईला जसं आपण बोलतो तसं महाराजांना बोलणं गरजेचं आहे. इथून पुढं तुम्ही आम्हाला काय करायचं, आमचा कार्यभार तुमच्या हातात घ्या आणि आमच्या संकटातून आम्हाला
तारा. त्यामुळे कुणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही. महाराजांची सेवा प्रत्येकाने करावी, त्यातून तुमचं चांगलंच होणार, वाईट काहीही होत नाही. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही शेअर करा, कॉमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे तुम्हाला वेळेवरती माझे व्हिडिओ जेव्हा जेव्हा येतील तेव्हा ते तुम्हाला पाहावयास मिळतील. श्री स्वामी समर्थ.